दिनांक 23 फाल्गुन शके 1947 अर्थात 14 मार्च 2026. शेतकरी बंधूंनो, जैविक कीटकनाशक आणि त्यांचं महत्व या संदर्भात प्राध्यापक गणेश मुसळे, ग्लोबल विकास ट्रस्ट येथील कृषी तज्ञ यांची डॉक्टर प्रवीण मांजरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूयात. योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी, किसानवाणी किसानवाणी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, किसानवाणी या कार्यक्रमात आज आपण चर्चा करणार आहोत जैविक कीटकनाशके आणि त्यांचे महत्व याविषयी. आणि याविषयी सखोल माहिती देण्याकरिता आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्राध्यापक गणेश मुसळे सर, कृषी तज्ञ, ग्लोबल विकास ट्रस्ट सिरसाळा. तर नमस्कार सर. नमस्कार. तर गणेश सर, मला सांगा की आपला जो आजचा विषय आहे तो म्हणजे जैविक कीटकनाशक. तर जैविक कीटकनाशक किंवा नैसर्गिक कीड नियंत्रण म्हणजे नेमकं काय? निसर्गामध्ये सुरुवातीपासून उपलब्ध असलेले घटक वापरून कीडवरती नियंत्रण मिळवणं म्हणजे नैसर्गिक कीड नियंत्रण. तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करू शकतो. त्याच्यामध्ये बुरशी आहेत, विषाणू आहेत, जीवाणू आहेत आणि इतर परजीवी किडी व भक्षक किडींचा वापर करून आपण पूर्णपणे कीडवरती नियंत्रण मिळवू शकतो. यालाच आपण नैसर्गिक कीड नियंत्रण असे म्हणतो. आणि मग हे नैसर्गिक कीड नियंत्रण करत असताना आता बहुतांशी शेतकरी हे रासायनिक कीड नियंत्रण करत असतात. तर रासायनिक कीड नियंत्रण टाळणं का गरजेचं आहे? तर रासायनिक कीड नियंत्रणाचे काही दुष्परिणाम आपल्याला सध्या बघायला पण भेटत आहेत आणि ते कालांतरानं अजून जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला भेटतील. रासायनिक जे गोष्टी असतात ते निसर्गामध्ये तशाच टिकून राहतात. ते मातीमध्ये, पाण्यामध्ये आणि अन्नामध्ये टिकून राहिल्यामुळे ते आपल्या शरीरामध्ये जातात, अन्न आणि पाण्यावाटे. बरोबर. तर शरीरामध्ये गेल्यामुळे विविध प्रकारचे रोग आपल्याला जुटतात. तर कॅन्सर सारख्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिवसेंदिवस वाढताना बघायला भेटत आहे. अगदी खरं. आणि निसर्गावरती आणि कीटकांवरती यांचा असा परिणाम होतो की सारखं सारखं एकच औषध वापरल्यामुळं काही कीटक त्याला प्रतिकार बनतात आणि त्यांचं नियंत्रण करणं अवघड जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा अतिरेक वापर आता करणं शेतकऱ्यांनी चालू केलेलं आहे. ते कुठंतरी नियंत्रणामध्ये आलं तर शेतकऱ्यांचं जे आर्थिक बोजा आहे ते पण थोडाफार कमी होतो आणि निसर्गावर जे संकट आलेलं आहे रासायनिक कीटकनाशकांचं ते पण कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न आपण जैविक कीटकनाशके वापरून कमी करू शकतो. अच्छा, तर ह्या जैविक कीटकनाशकांच्या पद्धतीमध्ये किंवा नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केला, जसं की बुरशी आहे, जीवाणू आहे किंवा विषाणू आहेत. तर म्हणजे नेमकं एन्टोमोपॅथोजेनिक बुरशी ह्या ज्या आहेत मग त्या म्हणजे नेमकं काय आणि ते कशा पद्धतीनं काम करतात याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? तर एन्टोमोपॅथोजेनिक बुरशी म्हणजे अशा बुरशी जे कीटकांना रोग करण्याचं काम करतात. तर ते किडींच्या शरीरामार्फत आतमध्ये जातात आणि आतमधले जे त्यांचे ऑर्गन्स आहेत त्यांना बुरशीजन्य रोग करतात आणि अशा बुरशीजन्य रोग केल्यामुळे त्या कीटकांचा मृत्यू होतो. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो की विविध प्रकारच्या मित्र बुरशी वापरून आपण किडीवरती नियंत्रण मिळवू शकतो. अच्छा, म्हणजे चांगल्या बुरशींचा परिणाम हा वाईट बुरशींवरती होतो आणि वाईट बुरशी मरून जातात. अच्छा, तर जसं आपण आता बुरशीबद्दल सांगितलं, पण याची काही अशी उदाहरणं आहेत का की ज्यांचा वापर करून शेतकरी हे कीड नियंत्रणामध्ये मदत करू शकतात? तर शेतकऱ्यांना माहीत असलेली एक मित्र बुरशी आहे, त्याच्यामध्ये मेटारायझियम एनिसोपेले ही एक मित्र बुरशी शेतकरी सर्रास वापरतात आणि शेतकऱ्यांना याची चांगल्या पद्धतीची ओळख पण आहे. पण अशाच पद्धतीच्या इतर मित्र बुरशी आहेत आणि वेगवेगळे त्याचे कार्य आहेत ते पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर सर्वात पहिले आहे वर्टिसिलियम लेकॅनी. याचं नाव बदलून आता लेकॅनिसिलियम लेकॅनी केलेलं आहे. तर लेकॅनिसिलियम लेकॅनी जी मित्र बुरशी आहे ते रस शोषणाऱ्या किडीवरती म्हणजे मावा, तुडतुडा, पांढरी माशी आणि थ्रिप्स या किडींवरती उत्तम पद्धतीने नियंत्रण करते. त्याच नंतर निमोरिया निलेई हे कटवॉर्म आणि आळी वर्गातील सर्व कीटक
यांच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवून देते. पॅसिलोमायसिस नावाची मित्रबुरशी आहे, तर हे निमॅटोड नावाचा जो प्रकार आहे, जे पेरू पिकावरती सर्वात जास्त आपल्याला बघायला भेटतो त्याचा प्रादुर्भाव, ह्याच्यावरती उत्तम पद्धतीने नियंत्रण आपल्याला मिळवून देते. त्याचबरोबर बॅव्हेरिया बॅसियाना नावाची मित्रबुरशी सुद्धा आळीवर्गीय कीड नियंत्रण करण्यासाठी आपल्याला अत्यंत उपयोग आहे. बरं, आता हे तुम्ही बुरशी बद्दल सांगितलं, तर यांना वाढण्यासाठी काही ठराविक वातावरणाची किंवा हवामानाची आवश्यकता असते का? कोणत्या हवामानात ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात? तर चांगली आर्द्रता आणि चांगलं तापमान म्हणजे त्यांच्या वाढीला काय होतं, बूस्ट देतं. त्यांच्या वाढीला तर ते प्रेरणा देतच. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची कार्यपद्धती पण एक स्पेसिफिक आर्द्रता आणि एक स्पेसिफिक तापमान असेल तर त्यांचं काम करण्याची जी त्यांची क्षमता आहे, ज्याला आपण इफिशियन्सी म्हणतो, ते वाढते. अच्छा, बरं, आता आपण बुरशींबद्दल सांगितलं, पण तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख करताना सांगितलं होतं की काही विषाणूंचा पण आपण वापर करू शकतो. तर असे कोणते विषाणू आहेत किंवा एन्टोमोपॅथोजेनिक विषाणू म्हणजे नेमकं काय आणि त्यांची कार्य करण्याची पद्धत किंवा कोणत्या कीटकांवरती ते कार्य करतात, याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? तर बुरशीसोबत विषाणूंचा पण चांगल्या पद्धतीनं कीड नियंत्रणामध्ये उपयोग होऊ शकतो आणि खूप सारे शेतकरी याचा सुद्धा उपयोग करतात. तर त्याच्यामध्ये सुरुवात पहिलं सांगायचं झालं तर एनपीव्ही न्यूक्लिओ पॉलिहायड्रोसिस व्हायरस नावाचे जे व्हायरस आहे, विषाणू आहे, ते चांगल्या पद्धतीनं आळीवर्गीय पिकामध्ये, मक्यामध्ये जे पोंगा अळी आहे त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं ते आपल्याला गुणकारी आहे. ते शेतकरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वापरतात आणि इतर ठिकाणी जसं कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये, रिसर्च ट्रायलमध्ये त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं जातं. आता आपण बुरशींबद्दल आणि विषाणूंबद्दल बऱ्यापैकी चांगली माहिती सांगितलात. यासोबत काही जीवाणूजन्य कीटकनाशकं आहेत का आणि ती कोणती आहेत? तर जीवाणूजन्य कीटकनाशकाबद्दल सांगायचं झालं तर आपल्याकडे सर्वात मोठं उदाहरण आहे बॅसिलस थुरिंजिनेसिस, ज्याला आपण बीटी म्हणतो. बीटीने संपूर्ण म्हणजे जगामध्ये चांगल्या पद्धतीचं एक उदाहरण आणलं की जीवाणू पण आपण एक कीटकनाशक म्हणून वापरू शकतो. तर बीटी सारखेच इतर पण खूप सारे जीवाणू आहेत बॅसिलस वर्गामधले, ते सुद्धा आपण कीटक नियंत्रणामध्ये चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. ते सुद्धा अशाच प्रकारचं रोग करण्याचं काम कीटकांना करतात आणि आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं नियंत्रण आपल्याला मिळवून देऊ शकतात. आता या नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये बऱ्याचदा भक्षक किडे देखील वापरले जातात. तर कोणते अशा भक्षक किडे आहेत जे एकमेकांवरती अवलंबून आहेत आणि शेतकऱ्यांसाठी हानिकारक ठरणाऱ्या ज्या किडींवरती हे भक्षक कीटक नियंत्रण करू शकतात, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? तर निसर्गामध्ये अगोदरपासूनच भक्षक किडींचं एक चांगलं प्रपोर्शन उपलब्ध होतं, पण आपण रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेक वापर करून त्यांचं प्रमाण आता कुठेतरी खालावलं आहे आणि ते जर आपण कमी केलं, रासायनिक कीटकनाशक वापरणं थोडं कमी केलं तर आपल्याला पुन्हा त्यांचं एक व्यवस्थित म्हणजे संख्या आपल्याला बघायला भेटेल. आणि ते संख्या जर असेल तर उदाहरण सांगायचं झालं तर ग्लोबल विकास ट्रस्ट या संस्थेमध्ये वेगवेगळे डेमो प्लॉट आहेत आणि त्या डेमो प्लॉटमध्ये एका डेमो प्लॉटमध्ये आपण मिरची लावलेली होती आणि त्या मिरचीवरती थंडीच्या ह्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे मावा किडीनं खूप प्रादुर्भाव घातला होता. त्या आजूबाजूच्या सर्कलमध्ये पूर्ण मावा किडीचा प्रादुर्भाव होता. आपल्या पण प्लॉटवरती मावा किडी बघायला भेटली, पण तिच्यामुळं पिकाला कुठलाही धोका झाला नाही मिरचीच्या. तर ते असं झालं की एका झाडावरती जवळपास 100 ते 150 आपल्याला ढालकिडे बघायला भेटले जे मावा किडे खातात. तर अशा पद्धतीनं काहीही न करता, कुठलंही एकही रुपये खर्च न करता, कुठलंही रासायनिक कीटकनाशक न वापरता आपण पूर्णपणे फक्त एक इन्व्हायरमेंट तयार, फक्त एक इकोसिस्टम तयार झालं की बाबा पण तिथं 4 वर्ष झालं कुठल्याही पद्धतीचं कीटकनाशक वगैरे वापरत नाही आणि अशा पद्धतीनं आपण कमी खर्चामध्ये म्हणजे अत्यंत एकदम शून्य खर्चामध्ये आपण पूर्णपणे चांगल्या पद्धतीचं तिथं मिरचीचं नियंत्रण केलेलं. म्हणजे थोडक्यात असं की ज्यावेळेस आपल्याकडे इकोसिस्टीम किंवा जैवविविधता जी निसर्गाने दिलेली साखळी आहे ती जर आपण स्थिर ठेवली तर त्या पद्धतीनं परभक्षी कीटक त्या ठिकाणी जगू शकतात आणि जे हानिकारक कीटक आहेत त्यांच्यावरती त्यांचं शोषण करू शकतात. तर यासोबतच आता तुम्ही जसं सांगितलं की ढालकिडा आहे आणि तो मावा म्हणा किंवा पांढरी माशी म्हणा यांच्यावरती तो नियंत्रण करू शकतो. खूप छान उदाहरण आपण तुम्ही या ठिकाणी ग्लोबल विकास ट्रस्टच्या प्लॉटवरती घडलेलं सांगितलेलं आहे. तर परजीवी कीटक म्हणजे नेमकं काय? तर भक्षक किड्यांचं अजून एक उदाहरण सांगायचं झालं तर भक्षक किडे फक्त ढालकिडा नाही. आता ढालकिडा खूप सुंदर असल्यामुळं त्याचा कलर एकदम म्हणजे अट्रॅक्टिव्ह असल्यामुळं उठून दिसतो आणि तेच आपल्याला दिसतो.
पण इतर सुद्धा त्याचे काही उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये सिरफीड माशी आहे, त्याच्यानंतर ड्रॅगन फ्लाय आहे, डॅमसेल फ्लाय आहे, त्याच्यानंतर प्रार्थना कीटक ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं कीटक नियंत्रण करताना दिसतात. तर हे सुद्धा आपल्या डोळ्याला न दिसणारे असेल, आपण आपल्या निदर्शनं जरी येत नसतील तरी चांगल्या पद्धतीने ते काय करतात, कीटक नियंत्रण करण्याचं काम करतात. तर आपण कमीत कमी जर रासायनिक फवारणी केली तर ह्यांची संख्या व्यवस्थित असते आणि अशा पद्धतीने आपल्याला नियंत्रण त्याच्यावरती मिळू शकतं. तर तुमचा दुसरा प्रश्न होता की परजीवी किडे म्हणजे काय. तर परजीवी किडी काय करतात की जे कीटक असतात त्यांच्या अंगावरती त्यांचे अंडे देतात किंवा मग त्यांच्या बॉडीमध्ये त्यांचे अंडे देतात आणि ते अंडे दिल्यानंतर ते एकतर म्हणजे आळीच्या स्वरूपामध्ये बाहेर येतात. आळीच्या स्वरूपामध्ये बाहेर आल्यानंतर काय होतं, ते पूर्णपणे जे कीटक आहे, जे आपला शत्रू कीटक आहे त्याला पूर्णपणे खाऊन त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करतात. त्याला आपण परजीवी कीटक म्हणतो. म्हणजे एक कीटक दुसऱ्या कीटकांवरती पूर्णतः म्हणजे पूर्ण राहण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये करते आणि तिला संपून स्वतः जगते, ती म्हणजे परजीवी कीटक. माझा पुढचा प्रश्न असा आहे की जसं आपण सांगितलं की वेगवेगळे जीवाणू आहेत, वेगवेगळे व्हायरसेस आहेत, तर याच्यामध्ये ट्रायकोडर्माची भूमिका काय आहे का? ट्रायकोडर्मा आपल्या कीटक नियंत्रणामध्ये मदत करू शकते का? तर जसं आपण वेगवेगळ्या जीवाणू, बुरश्या आणि विषाणूंबद्दल सांगितलं, त्याच पद्धतीनं ट्रायकोग्रामा नावाचा एक जो घटक आहे, तर तो कशा पद्धतीने या कीड नियंत्रणामध्ये भूमिका बजावतो, याच्याबद्दल आपण शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? तर ट्रायकोग्रामा जो आहे तो अत्यंत सूक्ष्म कीटक आहे